जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. तर त्यांना जाणवलं की माझ्या ह्याच्यात तेवढी उर्मी आहे की तेवढी म्हणजे माझं तेवढं थिंकिंग आहे की मी काहीतरी व्यवसाय करू शकते. तर त्यांनी मला मोटिवेट केलं आणि सांगितलं तू कर, मी तुला सपोर्ट करतो म्हणून. एकदा मला म्हणजे जेव्हा मी हा व्यवसाय सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की बरेच जण मला फीडबॅक देतात की स्वस्तातली खेळणी बनव. आणि एक क्षण असा आला की मला जाणवलं हे काही खपत नाहीये. पण ह्याने त्याने सांगितलं हे लर्निंग असतं की नेमकं काय करायचं ह्याच्यातनं तू शिकतेस. पण तेव्हापासून आजपर्यंत सपोर्ट करताय? भरपूर भरपूर, त्याला लिमिटच नाही. काय सांग? त्यामुळेच तर मी एवढा प्रोग्रेस करू शकले. माझं सगळं श्रेय मी त्यांनाच देते. हीच व्यक्ती अशी होती की ज्यांनी मला सांगितलं होतं की मी तुझ्या कर्तव्याच्या कधीच आड येणार नाही, तू एकाचे 10 पार्लर कर, मी तुझ्या समोर ऑलवेज तुझ्या बरोबर आहे. मी सपोर्ट केला म्हणजे एक्झॅक्टली काय केलं माहितीये का की मी तिला अडवलं नाही. तोच महत्वाचा आहे ना, बाकी काय. म्हणजे तुम्ही काय आलेल्या क्लायंटला क्रीम लावा असं नाहीये, हाच सपोर्ट महत्वाचा आहे ना. पण ते ग्रीटिंग दे, चिठ्ठ्या दे मध्ये तुमच्याकडनं उत्तर नव्हतं जात. टेक अँड गिव्ह होतं ते. म्हणजे मी गोविंदाचा दिला की ती लगेच मिथूनचा द्यायची त्यावेळेचं. म्हणजे तो जो होता ना इल्जाम वगैरे वगैरे पिक्चर होते ना त्यावेळेचा सीन होता. तुम्ही कोणाला एखादी गोष्ट कोणी सांगायला गेलं की लगेच ऐकायच्या आधी उपदेश करता. पण आहे ऍक्च्युली ते माझ्यासाठी आहे ऍक्च्युली, बाकीच्यांसाठी नाही आहे. रुद्रला तुम्ही सतत अंथरूण घालायला सांगता, काहीतरी काम करायला पाहिजे ना, म्हणून अंथरूण घालायला होतं. त्याचे सासरे आता मध्ये वारले. अग्नी देण्यापासून ते श्राद्ध होईपर्यंतच्या सगळ्या विधी तिने केल्यात. हे फार कौतुकाची गोष्ट आहे, कारण ही गोष्ट आपल्या समाजात अजून रूढ नाहीये. कुठलाही निर्णय तिला पहिला सांगतो की मला हे करायचंय, तिचा नकार असा कधी नसतोच. पण स्वभाव कसा आहे? स्वभाव आहे थोडासा थोडासा म्हणजे आहे, थोडासा म्हणजे हो थोडासा फटकळ आहे. का हो असं? बघितलं बघा कसं धडधडलं आमच्या छातीत. ओरिजिनल प्राणी जर ते बघेल धक्क्याने मरेल. म्हणजे तो उठणारच नाही बिचारा, उभाच नाही राहू शकत. थांबा तुम्ही, चला सांगा. थांबा. 1, दुसरं शहामृग, 2, अजून डायनासॉर, 3 उंदीर, हा असा असतो, 4 बर. तुमचं संपलं, शांत राहा. तुम्ही सांगा काय काढलं? झेब्रा. वहिनी खूप छान काढलं चित्र. तुम्ही या आता, बघूया तुम्ही बक्षीस मिळवून देता का वहिनींना. कोणी ओळखलं? हे बरं लगेच ओळखलं. चला वहिनींना पहिलं बक्षीस मिळवून दिलं तुम्ही, अभिनंदन. बघितलं, त्यांनी मिळवून दिलं. तर तुम्ही या, पुढचं बक्षीस तुमच्या आवडीचं आहे, या. ढाल तलवार आहे ती. अभिनंदन, घ्या बक्षीस. मशरूम कोण होतं ते? तुमच्याबद्दल घरातले काय म्हणतात ऐकूया, बोला. तिचा स्वभाव छान आहे, लग्न झाल्यापासून. हा आवडतो खूप स्वभाव. सगळं करते, काम व्यवस्थित सांगेल ते, सगळे काळजी घेते सर्वांची. हा ना. अजून कोण बोलणार? लग्नाला तर त्यांच्या 2च वर्ष झालेत, पण तिचा स्वभाव एकदम मनमिळाऊ आहे आणि सर्व नातेवाईकांशी सर्वांशी मिळून मिसळून वागते. सर्वांना म्हणजे आपलंसं करून राहते. नणंदबाई. हा, मीच रजिस्ट्रेशन केलं होतं या शो मध्ये आणि आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही इतक्या लवकर याल घरी म्हणून. 4 महिन्यात. आणि एकदम रात्री कॉल आला आणि आम्हाला रात्री तर खरंच वाटलं नाही की तुम्ही याल म्हणून. मी तर अगोदर सांगितलं कन्फर्म कर की हे कॉल आलाय खरं आहे की नाही ते. आता वाटतंय ना? हो.
व्हेरी गुड. आणि तुम्हाला- म्हणून मी आज जर आलो नसतो तर मला झेब्रा बघायला मिळाला असता का? तुम्हाला प्रत्यक्ष आमच्या घरी बघून खूप आनंद होतोय आम्हाला. थँक्यू. आणि मला तुमच्या घरात झेब्रा बघून. अजून कोण बोलणार आहे? बोला. तिचा स्वभाव ॲक्च्युली चांगला आहे, सगळ्यांना म्हणजे मिळून मिसळून असते सगळ्यांसोबत. छान आहे, म्हणजे बोलका आहे. मला याच्याविषयी बोलायचं आहे. ॲक्च्युली याचा स्वभाव खूप आबोल आहे, म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर बोलत नाही. म्हणजे घरामध्ये तसं काय कुठली गोष्ट कमी नाही आहे, पण ॲक्च्युली कुठल्या प्रॉब्लेममध्ये असेल काय असेल तर शेअर करत नाही. बोललं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे, वडिलांना सांगितलं पाहिजे. अजून कोण? मी तिची बहीण आहे. हां. ती खूप रागीट आहे, घरी असलं नुसती चिडचिड करत असते. पण आता ती इथे नाही आहे तर खूप मिस करतो घरी आम्ही तिला. पण कधी कधी आल्यावर 4 दिवस बरी वाटते, नंतर वाटते की जा तू. पण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 3 महिन्यात भेटलाच नाहीत. छोटा काश्मीरला भेटतो आम्ही. राहायला अंधेरीला मोरोळला होती आणि मी मुंबईला ड्युटीला होतो. मग ते जवळचं लोकेशन म्हणून मग आम्ही ते छोटा काश्मीर. तुम्हाला कसे सगळे छोटा काश्मीर वगैरे माहिती होतं? आता सांगू नका. बंदोबस्त केले, देवी विसर्जनचे बंदोबस्त केलेले आहे ना त्याला. मंडळी, आपली जी पहिली रेसिपी आहे ती आहे लीफ रॅप पनीर. मंडळी, आता आपली दुसरी रेसिपी कोणती आहे? आपण करतोय पोडी चीजी कॅप्सिकम रिंग्स. तुला आता सुमन भेटले ना, तिने हाक मारली तर तू तशीच निघून आलीस. असं का केलंस ग? अगं काय झालं चिडायला एवढं ते तर सांग की. काल तुम्ही त्यांना नको नको ते बोलला. माझ्या नवऱ्याची जरा तरी किंमत ठेवायची. बर बाई, चुकलं आमचं. तू चल घरी, आपण काय ते शांतपणाने बोलू. चल. ज्या घरात माझा आणि माझ्या नवऱ्याचा आदर नाही ठेवला, त्यांच्या स्वप्नांचा आदर नाही ठेवला, त्या घरात मी परत पाय बी ठेवणार नाही. तुम्ही भाग्यवान आहात का बाबा? तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले. तो कसा काय तयार झाला हे काम करायला? माझ्याकडे ते सध्या 2 महिने नावाचं शस्त्र आहे ना. सांगितलं जर नाही केलं तुम्ही तर मी शण्याला सांगून देईन की तुम्ही कॅब चालवता म्हणून. बरोबर तयार झाले. हा शातीर निघाली. मी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की ही राधिका सुभेदार मला गुरुनाथ सुभेदारला असं ब्लॅकमेल करेल रे. कधी ती फक्त शातीर नाहीये, तेज दिमाग आहे, तेज दिमाग. काका सांगत होते की बहुतेक तरी शन्यानी यांना बघितलंय. आता फक्त हे सगळं कळल्यानंतर ती कसं रिॲक्ट करते हे पाहायचंय मला. जस्ट इमॅजिन बेबी, वर्ल्ड टेलिव्हिजनवर राधिका सुभेदार वर्सेस शनाया सुभेदार आणि शनाया सुभेदारनी राधिका सुभेदारला असं हाणून पाडलं. मी आणि गुड फॉर नथिंग एका टीव्ही शो मध्ये टुगेदर. येस, नॉट ओनली इन वन टीव्ही शो पण आमने सामने. तुला आता घाई करू होई वायच बोला त्याच्याशी. पोरगी पण कशी शिकली सवरलेली होई ना. त्या सांग बुका शिकून पोरगी मिळत नाही. अण्णा नायकाचा झील हा तर दाखवून दे. तोंड गोड करा नायकन. बदली थांबवल्याबद्दल. लय लांबचा पल्ला आहे. गाठायचा. मुलूक नवा आहे. टापे खाली आणायचा. मोठ्या तयारीनं जावं लागेल. जायचंच.
पण जायचं ते बुरहानपुरावरच. हम अच्छी तरह से जानते हैं कि हमारे तलवार के खिलाफ हमारे बेटे की शमशेरी उठी. चालाक है, शातिर है, बहुत बड़ा सूरमा है. उसके बावजूद एक ऐसी कमी है उसमें जो सिर्फ हम ही जानते हैं. अब्बाजान? हाँ बेटा, और इसी कमी की वजह से वो बागी हमारे सामने घुटने टेकेगा, बल्कि यूं कहो कि अपने घुटने टेकने के लिए मजबूर हो जाएगा. नमस्कार नमस्कार नमस्कार. सन्मानाचं निमंत्रण घेऊन आलोय. आमचं संघर्ष पॅनेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभं राहिलंय. नमस्कार. मी राणा. काय आमच्या वहिनींची सभा आहे, त्याच्या प्रचारासाठी आमच्या वहिनींनी तुम्ही यावं असं वाटते. राणा दादा, मी काय म्हणतो, आम्ही ठरवतो आणि तुम्हाला कळवतो. चला हवाई उद्यावाल्याने तुम्हाला पुढे जायला सांगितलं. दुपारनंतर येतो म्हटलं. आता नेमकं कोणाकडे येणार म्हणायचं?